विशेष संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। राजकीय संवाद कट्टा आहे आणि अर्थात आपण इलेक्शनच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि आज आपल्या बरोबर दिंडोरी मतदारसंघाच्या ज्या उमेदवार आहेत त्या डॉक्टर भारतीताई पवार या आपल्याशी देशदूतच्या कट्ट्यावर वार्तालाप करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री आहेत। खासदार म्हणून मागच्या वर्षी ते निवडून आल्या आणि लगेचच जबाबदारी त्यांना आरोग्य मंत्र्याची मिळालेली आहे। तर त्यांच्याशी आपण वार्तालाप करूया। ताई नमस्कार आणि स्वागत आहे देशदूतच्या कट्ट्यावरती। जसं मी म्हटलं की अगदीच आता 5-6 दिवसावर आलेली आपली ही परीक्षा आहे, सगळ्यांचीच आहे, मतदारांची पण आहे आणि उमेदवारांची पण आहे। या सगळ्या धाकधुकीत एकंदरीत तुमच्या दिंडोरी मतदारसंघाकडे बघताना कशी तयारी चालली आहे, काय प्रवास चाललाय तुमचा सध्याचा? नमस्कार, मी आभारी आहे की देशदूतने खूप चांगला संवाद आयोजित केला आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये याची गरज आहे। चर्चा झाली पाहिजे, प्रश्न उत्तर झाली पाहिजे, लोकप्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी कशी पूर्ण केली। आणि मला असं वाटतं की देशदूतमध्येच देश अधोरेखित होतो, त्याच्यामुळे आम्ही दूत म्हणून कुठपर्यंत काम केलं पोहोचलो। तर समर्पक असं मी देशदूतचं या माध्यमातून अभिनंदन करते की कायम आपण या प्रश्नांवर सातत्य ठेवलं आणि जनतेसाठी एक चांगलं व्यासपीठ म्हणून मी एवढंच म्हणेन की माझा मतदारसंघ हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे। जवळपास 10 तालुके आहेत आणि 1300 गावं, ग्रामपंचायती व्यतिरिक्त वाडेपाडे धरले तर ते 1800 झाले। तर एका महिन्यात किंवा 8 दिवसात हा मतदारसंघ फिरून होणारा बिलकुलच नाही। परंतु मागच्या वेळेस 19ला मी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढून जिंकून आली आणि लोकांचा, जनतेचा मला जो आशीर्वाद मिळाला, त्यानंतर मात्र मी म्हणेन की तयारी केव्हापासूनच सुरू केली। कारण 5 वर्ष या मतदारसंघात एक प्रकारे संपर्क करणं, पोहोचणं चॅलेंजिंग होतं आणि त्याच्या माध्यमातून मी पोहोचली। मला असं वाटतं की 5ची वर्ष आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आम्हाला कायम ज्या योजना असतील त्याचा रिव्ह्यू घेणं असेल आणि नंतरचा कोविड काळ आला, त्यामध्ये आपण सगळ्यांचीच परीक्षा, कसोटीचा काळ होता आणि त्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रवास केला। प्रत्यक्ष ग्राउंडची परिस्थिती काय आहे, कुठे काय अडचणी आहेत, किती इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे, काय करावं लागेल, सर ह्या गोष्टीतनं मला असं वाटतं की माझे 5 वर्ष तयारी चालू होती। आणि ज्या पद्धतीने खासदारांचं एक काम असलं, पार्लमेंटमध्ये जाऊन इथल्या परिस्थितीवर बोलणं असेल, इथली व्यवस्थेमध्ये काय अपेक्षित आहे, काय पॉलिसी झाल्या पाहिजे, यासाठी खरं तर पार्लमेंटमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली पाहिजे। ती घेण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केले आणि देश मोठा आहे, प्रचंड मोठा आहे। म्हणजे एखाद्या देशाच्या लोकसंख्ये इतकं तर माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचीच लोकसंख्या आहे। तर इतका मोठा देश हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अतिशय एक संघपणे आणि एकजुटीने आणि एका ताकदीने आणि विशेष सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या देशाला एक वेगवेगळे सन्मान वाढवलाय, हे मी बघतो निश्चितच। नाही, तुम्ही दिंडोरी मतदारसंघात मागच्या वेळेस निवडून गेलात, पण तुम्ही देश पातळीवर काम केलं। एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने तुम्ही तुमच्या शासनाचं एकंदरीत कामकाज, आपण आरोग्याबद्दल जरी का म्हटलं तरी याकडे तुमचा एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह तुम्ही कसं बघता? खरंच खूप तुम्ही विचारलेला प्रश्न अगदीच मोठा आहे आणि या जिल्ह्यालाच पहिल्यांदा मुळात केंद्रीय मंत्रिपद, या जिल्ह्याला माहितीच नाही की केंद्रीय मंत्रिपदाची काय जबाबदारी असते। आणि जेव्हा आपल्या इथल्या मुलीला, आपल्या इथल्या लोकप्रतिनिधीला ही जबाबदारी मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांनाही कळलं की अच्छा, ही पण व्यवस्था इतर राज्यांमध्ये जाऊन बघायची असते। आणि अशा काळामध्ये आपल्याला मंत्रिपदाची जबाबदारी आली की करोनाचं संकट होतं, म्हणजे एक प्रकारची परीक्षा होती। आणि मग त्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की ही ब्रॉडर व्ह्यू एकदम व्ह्यू मोठा होतो आणि एका मतदारसंघातून, एका जिल्ह्यातून आपण अशा लेवलला काम करतो की जिथून 140 कोटी जनतेला तुम्हाला ज्या मंत्रालयाच्या माध्यमातून ती मदत पोहोचवायची आहे, ती इमर्जन्सी सर्व्हिस पोहोचवायची आहे। आणि मग अगदीच
कोरोनाच्या संकट काळात देश कशा प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे दिवस रात्र काम करून होतो आणि म्हणजे अक्षरशः पहाटे 3-4 ला मिटिंगा व्हायच्या, त्यावेळी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जायची, पीएमओ कार्यालय सातत्याने लक्ष ठेवून होतं. मी स्वतः बघितलं की स्वतः पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी जवळपास व्हीसीद्वारे 20 पेक्षा जास्त वेळा त्यांनी व्हीसी केली. तुमच्या राज्यात काय अडचण आहे, काय मदत पाठवली, औषधं असतील, व्हेंटिलेटर असतील, उपकरणं असतील, ऑक्सिजनची व्यवस्था असेल. आणि मेन तर मुळात व्हॅक्सिनचा मोठा टास्क होता. आपल्या देशाने यापूर्वी एवढं मोठं प्रचंड काम केलेलं नव्हतं, अनुभव नव्हता. आणि खरं तर एक इमर्जन्सीची टीम तयार केली गेली. त्याच्यामध्ये आपले सगळे एक्सपर्टीज, सगळे सायंटिस्ट, डॉक्टर्सची टीम तयार केली आणि पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्याला हे व्हॅक्सिन बनवावं लागेल. इथे सुद्धा तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण बनवलेलं नाही आणि हा काळ जरा संकटाचा आणि अवघडच आहे. तरी तेव्हा त्यांनी आत्मविश्वास दिला की नाही, भारतात ब्रेन पॉवर आणि मॅन पॉवरची अजिबात कमी नाही, तुम्ही घाबरू नका. आणि त्यांनी हेही सांगितलं प्रामाणिकपणे की जर याच्यामध्ये विसफलता आली तर ती माझी राहील, पण ती सफलता आली तर ती पूर्ण तुमची राहील. एवढा आत्मविश्वास त्या काळाला गरजेचा होता, त्यांनी दिला. बजेटही प्रचंड मोठ्या प्रमाणात उभं केलं. सगळ्या परिस्थितींवर मात करत मी आभारी आहे आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या कोविड वॉरियरचे सायंटिस्ट, डॉक्टर, नर्स, आमच्या आशाताई, अंगणवाडी सेविका ज्यांनी घरघर दस्तक दिली आणि याची दखल WHO पण घेतली. याची दखल जागतिक पातळीवरच्या आमच्या हेल्थच्या कॉन्फरन्समध्ये झाली की भारताने करू दाखवलं. आणि जे कोविड पोर्टल म्हणजे त्याबरोबर डिजिटल टेक्नॉलॉजी पण वापरा असा हा सगळं होता. पंतप्रधानांनी सांगितलं की टेक्नॉलॉजीचा वापर, आणि ज्या क्षणाला ते व्हॅक्सिन येतील दुसऱ्या क्षणाला तुमच्या हातात सर्टिफिकेट राहील. त्या काळात प्रवास करताना त्या सर्टिफिकेटला विशेष महत्व होतं आणि तिथे कोणाची अडचण झाली नाही. जे कोविड पोर्टल तयार केलं त्याची जागतिक काही देशांमध्ये चांगली एक यंत्रणा बघण्यासाठी त्यांची टीम आली. जवळपास आपल्याकडे 15-20 देश आले आणि त्यांनी ती अडॉप्ट केलं आणि त्यांनी तिकडे इम्प्लिमेंट केलं त्यांच्या देशात. हा भारत देश आता हा घेणारा नाही तर हा घेणारा झालाय. व्हॅक्सिन मैत्रीतनं आपण 100 पेक्षा जास्त देशांना व्हॅक्सिन दिलं, आपण उपकरणं दिली, अमेरिका सारख्या देशाला आपण औषधं पुरवली. मला असं वाटतं की या संकट काळामध्ये आपण एक प्रकारचा मैत्रीचा संदेश घेऊन भारत खंबीरपणे उभा असणारा भारत आम्ही बघितलं. त्या काळात माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते की मला हे काम जवळून बघता आलं आणि माझा भारत देशाची जी कौतुकाची थाप जी जगाच्या पाठीवर मिळते त्याची मी साक्षीदार होण्याचं भाग्य मला नक्कीच लाभलं. आणि मग कुठेतरी वाटतं की आपण खूप काम केलं पाहिजे. या देशाच्या सेवेसाठी सगळे भारतीय म्हणून एकत्र येतात तेव्हा हे उदाहरण करू शकतो आणि सगळ्यांची क्रयशक्ती होती. मी बिलकुल कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला सांगणार नाही असं, परंतु सगळ्यांची क्रयशक्ती होती म्हणून 220 कोटी व्हॅक्सिनेशन सक्सेस झालं. आता हे तर झालं आपण जसं म्हटलं की तुम्ही ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हवर की एक सेंट्रल लिडरशिप बद्दल येणारा आणि ते खालती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी ही सिस्टम कशी. पण हे करताना आज जी निवडणूक आहे, आज जे आपण सामोरे जातोय ते आपला मतदारसंघ आणि जसं तुम्ही म्हणाला ते खूप डायव्हर्स मतदारसंघ आहे की अगदी शेतकऱ्यापासून आदिवासीपर्यंत सगळे त्याच्यात आहे. त्यांच्या उत्पन्नापासून त्यांच्या हंडीमारापर्यंत खूप साऱ्या पद्धतींमध्ये फरक आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षांमध्ये सुद्धा खूप फरक आहे. मुळात तर एकंदरीत जी आता मूळ अपेक्षा मांडली जाते ती कांद्यावर आहे. काल पंतप्रधानांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तर जो प्रश्न तुम्हाला कायम तुम्ही करता आहात, तुम्हाला ठिकाणी हा प्रश्न विचारला जातोय की कांद्याच्या बाबतीतलं धोरण नेमकं कसं असावं आणि त्याच्यावर तुम्ही काही अभ्यास करताय का, याच्यावर काही आपल्या मतदारसंघातल्या लोकांना आपण उत्तर देऊ शकतो. मी तर आपले धन्यवाद देईल, कारण आपणही वेळोवेळी याच्यात खूप चांगली एक भूमिका नेहमी मांडली. बऱ्याच वेळेला आपल्या माध्यमातून या प्रश्नांवर काय पर्याय देऊ शकतात याचं मार्गदर्शन मिळालं आणि मला असं वाटतं की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नाहीच नाही, केवळ नसावा. आपल्या मुळात या जिल्ह्याची ओळख काय, आपलं पोटेन्शियल काय याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. आता आपण प्रश्न तर सोडवायचा आहे पण त्याच्यावर आपण कशा पद्धतीने आपलं
सोडवणूक करून आपली इथली अर्थव्यवस्थेला कसं मदत करणार याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. त्या दृष्टीने मी या विषयाकडे बघतो. माझा जिल्हा समोर कांदा द्राक्षाची ओळख असणार. दुर्दैवाने 60 वर्षात या जिल्ह्याला त्या पद्धतीने फोकस नाही केलं. आपण आपलं मार्केटिंग करण्यामध्ये कमी पडलो का हा मला दिल्लीत गेल्यावर पहिला प्रश्न पडतो. आम्ही जर उत्पादक आहोत आम्ही बोललं पाहिजे की हो आम्ही देणारेच आहोत, आमच्याकडे हे आहे. कुठेतरी 60 वर्षामध्ये या विषयावर राजकारणच झालं आणि मग निर्यात खुली निर्यात बंद ह्या विषयावरतीच हा प्रश्न मर्यादित ठेवला गेला. परंतु याच्यावर पर्याय काय? जेव्हा आपण म्हणतो आम्ही मार्केटिंग क्षेत्र वाढलं पाहिजे, व्हॉट इज दॅट मार्केटिंग एक्झॅक्टली, इथे आपण कमी पडलो. आता मात्र मी स्वतःही आणि माझे सगळे वरिष्ठ नेते कालही सगळ्या माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांनी सगळ्यांच्या भाषणामध्ये हाच मुद्दा आला की आम्हाला कांदा प्रश्न कॅन्सर सोडवायचा, शाश्वती आणायची. आणि निश्चित माझ्या इथल्या शेतकरी बांधवांनी चांगला रिझल्ट दिलाय, चांगलं उत्पादन घेतलंय, त्यांनी शक्ती सगळी वापरली. आपण मात्र ती शक्ती कॅच करून त्या लेवलपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे काही प्रोजेक्ट केले. कांदा जर होतोय तर इथे काही आमच्या स्टोरेज कॅपॅसिटीवर काही काम होईल का? तर नक्कीच आमचा हेतू आहे की आता तो स्टोरेज वाढवण्यासाठी कांदा चाळीचं जे अनुदान आहे ते दिलं गेलं पाहिजे. एक टार्गेट असेल तर ते वाढवून त्याचं काम दिसलं पाहिजे, जेणेकरून स्टोरेज झालं तर शेतकरी त्यांना हवा तेव्हा विक्री चांगला भाव आला. दुसरा त्याच्यावरच आहे की कांदा जेव्हा आमच्याकडे भाव कमी होतात किंवा आम्हाला असं वाटतं काहीच केलं नव्हतं, अशा वेळी तो प्रोसेसिंग करून त्याचं व्हॅल्युएशन वाढून त्याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळेल का? एक्झॅक्टली मिळेल. त्याच्यावर आता आम्ही काम करतोय. आता माझ्याच मतदारसंघामध्ये काही ठिकाणी हे प्रोसेसिंग युनिट सुरू झाले. मग ते ड्राय चिप्सच्या माध्यमातून असेल, मग ऑइलच्या माध्यमातून असेल, आजकाल ऑइलला पण चांगली मागणी. तर या मार्केटिंग मध्ये आम्हाला आता भविष्यात काम करायचंय. आज जगाला महत्व कळतंय, आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तिथे पण डिजिटली आपल्याला ती मदत मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म तयार करावा लागतो. दुसरी गोष्ट मी अनुभवली की अचानक गारपीट होते, नुकसान होतं आणि मग प्रत्यक्षात तिथे जाऊन आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी जाऊन परिस्थिती बघून पंचनामे करून दिली. या काळामध्ये काम झालं की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ती मिळवून दिली. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादांचं मी आभार मानते की त्यांनी या काळात आम्हाला मदतच केली. जेव्हा निर्यात मागच्या काळात 1000 गाडीच्या निर्यात बंद होती, त्या काळात लगेच आवक वाढल्यानंतर मी विनंती केली आणि तेव्हा देखील ती निर्यात तात्काळ खुली गेली. मला माझं सरकार असण्याचा प्रचंड मोठा फायदा होतो की या लगेच ह्या गोष्टी निदर्शनास पोहोचवल्या जातात. त्यासाठी मला दिल्लीलाही जावं लागत नाही, तर मी ईमेल आणि फोनवर सुद्धा हे काम करून घेतले. हा माझा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की ती निर्यात खुली झाली. 5 वर्ष पूर्ण निर्यात खुली होती तरी देखील मध्यंतरी भाव कमी झाला. याची मागणी पुरवठा याच्यामध्ये हे झालं थोडंसं काही चुकलं की भाव उतरतात हे सगळ्यांना माहिती. तेव्हा सुद्धा पहिले मुख्यमंत्री मी म्हणेल देवेंद्रजी असे होते की ज्यांनी कांद्याला अनुदान दिलं आणि आता देखील माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अनुदान. मला म्हणायचं हे की वेळोवेळी त्या सिच्युएशनला पर्याय दिले पाहिजे तर ते कुठेतरी स्थिर व्हायला मदत होते. अनुदाने दिलं काही प्रमाणात आमची जी एक शेतकऱ्यांना आडत द्यावी लागायची मार्केटमध्ये दिली ती आडत होती जवळपास 4. त्याच्यावर सुद्धा आम्ही निदर्शनास आणून दिलं राज्य सरकारच्या आणि राज्य सरकारने ती अडत बंद केली. याचा सरळ फायदा शेतकऱ्यांना. त्याच्यानंतरही जिथे जिथे अडचणी येईल, आता काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी नॅशनलाइज बँकांमधून कर्ज काढलेले होते. केंद्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला की आभारी आहे आमचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांचे, कारण त्यांनी अशी स्कीम राबवली एक OTS वन टाइम सेटलमेंट करायची आणि त्यांचे जे कर्ज आहे त्यातनं त्यांना ऋणमुक्ती द्यायची आणि अतिशय चांगला रिझल्ट आला की शेतकऱ्यांनी अगदी 13-14 लाखांचे कर्ज होते ते थोडी अमाऊंट भरली, कोणी 4 भरली, कोणी 5. माझ्या ऑफिसमधून सुद्धा प्रचंड मला त्याचा फॉलोअप करून मदत देत आली आणि ही स्कीम इतकी सक्सेस राहिली की आता मी ज्या गावात जाईल तिथे शेतकरी म्हणतात की काही तुम्ही ह्या प्रश्नावर बोललं पाहिजे. शेवटी शेतकऱ्यांसाठीच हा काढलेला एक पर्याय आहे
त्याच्यावर भविष्यात अजून काम झालं पाहिजे असं माझं मत आहे, कारण तो डायरेक्ट बेनिफिट शेतकरी सन्मान निधीचा विषय असेल तर नक्कीच आम्ही म्हणतो की आज 12,000 शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात. हा सन्मान आम्ही म्हणून की आतापर्यंत कोणी दिला. मला एका विद्यार्थ्याने एका मुलाने एक छान उदाहरण दिलं की आतापर्यंत आम्हालाही वाटत होतं की या निधीचा एवढा काय असा जे उपयोग, परंतु एका माझ्या मतदारसंघातल्या प्रचार सभेत एका व्यक्तीने सांगितलं की माझ्या वडिलांच्या बँक अकाउंटला मी जवळपास 8 ते 10 लाख ठेवले, परंतु तरी देखील वडील विचारतात की माझे 2,000 रुपये आलेत का दिल्लीत त्या मुलाने पाठवले. तर मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही हे वापरा, तुम्हाला गरज आहे का. ते म्हणतात नाही, जे माझ्या हक्काचे पाठवले, जे पहिल्यांदा मला असं सरकार मिळालं की ज्यांनी माझ्या नावाने माझ्या अकाउंटला पैसे दिले. तर कुठेतरी जनतेला हे आवडतं, जनतेला हे भावतंय, जनतेला कळतंय की कुठून आम्हाला मदतीचा एक पहिला आणि डीबीटीचा यायला लागलेला विश्वास जनतेचा वाढताना दिसतो. मला असं वाटतं की कांदा प्रश्नावर प्रचंड काम माझंही चालू आहे. मला राज्य केंद्र सरकारकडून मदत मिळते. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, हे तर सगळं आहेच, पण त्याचबरोबर निफाडला जो एक प्रकारचा सर्वे पंतप्रधानांनी करून घेतला, 2 मंत्रालय याच्यामध्ये काम करतात आणि त्यांनी वेळोवेळी मंत्रालयातले अधिकारी आले, पोटेन्शियल या जिल्ह्याचं काय त्या दृष्टीने काय करता येईल ही ओळखून एक ड्रायपोर्ट इथे मंजूर केला. 107 एकर जागा रेडी झालेली आहे. दुर्दैवाने कोविड काळात आपण त्याच्यावर थोडं मागे पडलो, त्याचे इन्स्पेक्शन असेल किंवा इतर टेक्निकल गोष्टींमुळे, परंतु आता ती जागा खरेदी झाली. भविष्यात हा ड्रायपोर्ट आमच्या जिल्ह्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने बळ देणार आहे आणि त्याच्यात शेतकऱ्यांसाठीचा हा प्रोजेक्ट आहे. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क तयार होणार, रोजगार वाढणार आहे, कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी. हा ड्रायपोर्ट शेतकऱ्यांचा माल जो आज JNPT ला जातो एक्सपोर्ट होतो, ते ऑफिसच इथे येतात. मला असं वाटतं की कदाचित आज माझ्या बोलण्याला किती कोण समजून घेते मला कळत नाही, परंतु प्रकल्प जेव्हा उभा राहील, जेव्हा त्याची एक ऍग्रीकल्चरल इंडस्ट्री उभी राहील, तेव्हा मात्र लक्षात येईल की हे मोदीजींचं याच्या मागचं एक सोल्युशन पण होतं. आणि हा प्रोजेक्ट मला असं वाटतं की आधीच यायला पाहिजे होता, परंतु आता जरी येतो तरी आपण त्याला लवकरात लवकर करून घेऊ. आणि देवेंद्रजी मान्य गडकरी साहेब याच्या त्वरित आता हा कामाला सुरुवात होणार आहे, याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार. आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही खूपच विस्तृतपणे उत्तर दिलं. पण दुसरा एक प्रश्न कायम तुम्हाला सध्या विचारला जात नाही की तुम्ही आरोग्य मंत्री आहात आणि तरी सुद्धा मतदारसंघामध्ये आरोग्याची व्यवस्था ही थोडीशी कमकुवत दिसते. तर ही परिस्थिती अशी का आहे आणि त्याच्यावर तुम्ही कसं बघताय किंवा ती सुदृढ करण्यासाठी म्हणून तुम्ही काय पाहता? नक्कीच अपेक्षा माझ्या जिल्हावासियांच्या नक्कीच, जेव्हा आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी असते तेव्हा साहजिक ते अपेक्षा वाटतात आणि वाढल्याच पाहिजे. पण मी मात्र प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातही नमूद करेल, या मंत्रालयात पण जे जे शक्य आहे, प्रायमरी लेवल असेल, सेकंडरी टर्शरी केअर जे 3 टप्पे येतात, त्याच्यामध्ये सरकार बजेट राज्यांना देतं, राज्यातून आपल्याला जिल्हा लेवल, गाव लेवल येत असते. आतापर्यंत मात्र नाशिक जिल्ह्याला याच्यापूर्वीच आलेला निधी जर बघितला आरोग्यासाठीचा तर नक्कीच तो कमी होता, 50-60 कोटींपर्यंत आपण निधी आणत होतो. आता मात्र एक हक्काची इतकी लोकप्रतिनिधी मुलगी म्हणून मी जेव्हा काम करते तर नक्कीच तो आकडा मी 450 ते 500 कोटींपर्यंतचा निधी माझ्या जिल्ह्यात. पहिल्यांदा इथे NMC जी केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे पहिल्यांदा PG कोर्सेसला परवानगी दिली. आज आमचं मेडिकल कॉलेज PG कोर्सेस 52 मुलं विद्यार्थी आज ते शिक्षण घेतात. राज्य सरकारच्या माध्यमातून हे कॉलेज सुरू झाले. NMCने या माध्यमातून त्या काळात मी पाठपुरावा केला परवानगी. आता भविष्यात आम्हाला MBBSच्या सीट्स इथे ती सुविधा द्यायची आहे. सिव्हिल हॉस्पिटलवर आपला ताण खूप आहे, तोही आपल्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही बघत होतो. आणि त्या काळामध्ये आणि कोरोनाच्या काळात आमच्या हे लक्षात आलं की हे बेडची संख्या वाढवली पाहिजे. तर सिव्हिल सारख्या ठिकाणी आम्ही 100 अद्ययावत असं ऑक्सिजन बेडची संख्या वाढवली. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे पीडियाट्रिकच्या म्हणजे बाल रुग्णालय म्हणून त्याचं सेंटर ऑफ एक्सलन्स आपल्या इथे सुरू केलं.
मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं हे सेंटर आहे की याच्यामध्ये लहान मुलांच्या बाबतीतले आजार असतील, ऑपरेशनची व्यवस्था असेल, त्याला गती देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स त्यानंतर आम्ही ज्या RH आहेत आमच्या तालुक्यात करोनामध्ये सुधारण्यासारख्या ठिकाणी आम्ही बघितलं की फक्त 20 आणि 30 बेड हे बेड सुद्धा वाढले नव्हते. तिथे आम्ही 50 बेड वाढवले. तिथे कळवणला असेल, चांदवडला आहे, येवल्याला आहे, सगळ्या ठिकाणी ऍटलिस्ट करोना सारखं संकट आल्यावर बेसिक स्ट्रक्चर पाहिजे या दृष्टीने पंतप्रधानांनी इमर्जन्सी कोविड रिलीफ पॅकेज जाहीर केलं होतं. त्या माध्यमातून आज हे खाटांची संख्या बेसिक सुविधा वाढवण्याचं काम होतं. काही ठिकाणी लेबर रूम आहेत ज्या लेबर रूम मध्ये कंजेस्टेड होते किंवा एकच होती टेबल, ते आम्ही विस्तारीकरण केले, जिथे आज आमच्या माता आल्या त्यांना वेटिंग न करता तिथल्या सुविधा पण नाही, अजूनही तरी बऱ्याचशा अपेक्षा आणि अगदी गावपाड्यात आपण बघितलं की काही ठिकाणी म्हणजे लेबर मध्ये असलेल्या महिलांसाठीच्या ज्या सुविधा आहेत किंवा काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणतात इक्विपमेंट्स आहेत, अद्यावतपणा आहे, पण ते फंक्शनल नाही आहेत आणि तिथं तेवढी मॅनपॉवर नाही. तर या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं मतदारसंघात तुम्हाला वाटतं? नक्कीच मी आल्याच एक रिव्ह्यू घेऊन माझं स्पष्टीकरण दिलं होतं की आपल्याला गर्भवती महिला असेल त्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देण्यासाठी 9 महिने आणि आम्ही ट्रॅक करायला लागलो. बऱ्याच वेळेला या माता रेफर केल्या जातात प्रायमरी वरून सेकंडरी सिव्हिल हॉस्पिटल. ते प्रमाण आम्ही रोखलं. तिथेच त्यांना सुविधा द्या, तिथेच त्या हाय रिस्क असतील तर त्यांची वेगळी ट्रीटमेंटची व्यवस्था, सुविधा देण्याची व्यवस्था करा. त्याच्यावर आम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळाला. परंतु अजूनही आपण म्हणाला तसं काही भागात हे काम वाढवणं गरजेचं आहे. टेलिकन्सल्टेशन हा एक पर्याय आपण कोरोना नंतर शिकलो. टेक्नॉलॉजी वापरून इथून त्यांना टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आम्ही मदत दिलेली आहे. आयुष्यमान भारत सारखी योजना आज आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 8 ते 8.5 लाख लोकांना आपण ते आयुष्यमान कार्डचे सुविधा कार्ड दिले. त्याचा उपयोग चांगला होतोय की 5 लाखांची आज इन्शुरन्स पॉलिसी आमच्या इन्शुरन्सच्या माध्यमातून पोहोचते. मला असं वाटतं की योजना आहेत त्या चांगल्या राबवून घेण्यासाठी आता आम्ही काम करतोय आणि भविष्यामध्ये हे काम वाढतंय. पोर्टल येत आहे, सरकार डिजिटली ट्रॅक करायला लागलेलं आहे. आम्ही RCH पोर्टल मधून हाय रिस्क मातांना काय करतायत याला ट्रॅक करायला लागलोय. फक्त मला असं वाटतं की आज एक चांगल्या पद्धतीने जी इम्प्लिमेंटेशन आहे त्यासाठी सरकार जास्त मध्ये काम करते आणि माझ्या जिल्ह्यात ते काम चांगलं अनुभव आहे. निश्चित आपण अशी अपेक्षा करूया की ते काम उभं राहील. काही एक आणखी जो प्रश्न कायम विचारला जातो, थोडीशी नाराजी पण तुमच्यावर व्यक्त केली जाते. काही हक्काची आहे, आपल्याच मतदारसंघातली आहे, या जिल्ह्याची लेख आहे, या जिल्ह्याची सोन आहे, पण तरी सुद्धा आम्हाला वेळ दे. ही नाराजी तुम्ही कशी दूर? नक्कीच मी म्हणेन की ही नाराजी ही प्रेमाची आहे, हक्क आहे. आणि मला जनतेने बघितलंय की जेव्हापासून मी राजकारणात सक्रिय झाली, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय झाली, स्वर्गीय टी पवार साहेबांच्या घरातली एक हक्काची मुलगी, बहीण, सून म्हणून मी काम करताना त्यांचाच वारसा आणि जनसंपर्क ही त्यांची खासियत होती, तीच घेऊन मी पण पुढे निघाली. आणि जनसंपर्क असला पाहिजे कारण आपल्याला जमिनीचे प्रश्नही कळतात, समस्याही कळतात आणि त्याच्यावर आपण काम करायला मग प्रेरित होतो. मला असं वाटतं की जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला फक्त 13 गावं होते तेव्हा आणि मी माझा प्रचंड संपर्क त्या माध्यमातून चालू ठेवला. नंतरच्या काळात मात्र 13चे 1300 गावं झाल्यावर मात्र मला ते टाईम मॅनेजमेंट पुढच्या काळामध्ये करताना नक्कीच धावपळ झाली. तरी देखील सुरुवातीच्या काळात मी तो वेळ प्रत्येक तालुक्यामध्ये देत होती. मी माझ्या जनसंपर्काच्या माध्यमातून, ऑफिशियल मीटिंगच्या माध्यमातून, जनसंवादाच्या माध्यमातून तिथेच लोकांना बोलून प्रश्न सोडवणं हे चालू होतं. परंतु खरं तुम्ही म्हणतात तसं मला जेव्हा 2.5 वर्षापूर्वी जेव्हा राज्यमंत्री म्हणून आरोग्य विभागाचं आणि त्यातही करोनाचं संकट असताना काम करताना मात्र ते टाइम मॅनेजमेंट कुठेतरी तिथे जास्तच देणं गरजेचं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल की डिपार्टमेंट असं आहे की सेन्सिटिव्ह आहे. करोनाचे वॅक्सिनेशन होईपर्यंत आम्ही 1 वर्ष पूर्ण त्या ताकदीने आम्ही काम केलं. मग कुठेतरी इथे वेळ कमी मिळाला. कधी कधी तर असं व्हायचं की मी दिल्लीतून इथले कार्यक्रमांसाठी 2 दिवस आता मतदारसंघात जाणार
परंतु रात्री पोहोचल्यावर असा मेसेज यायचा की कुठल्या तरी देशात अजून एक व्हेरियंट सापडला आणि मग परत इमर्जन्सी मीटिंग लागायच्या. सो व्हेरियंट आला की आमची यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर यायची. कुठला व्हेरियंट आहे, काय त्याचे परिणाम आहे, कसा संसर्ग होतो, मग एअरपोर्टला काय गाईडलाईन द्यायच्या. म्हणजे हे त्या काळात युद्ध जसं असतं तसं युद्ध परिस्थिती हाताळली. आणि मात्र तेव्हा माझ्या मतदारसंघात थोडंसं कुठेतरी येणं कमी झालं, परंतु आपल्या माध्यमातून मी एवढं नक्की नमूद करेन की मी कदाचित यायला कमी पडली असेल, भेटायला वेळ मिळाला कमी असेल, परंतु नाराजी माझ्या कामांवर बिलकुल नाहीये. हे मान्य करतात की या जिल्ह्यात पहिल्यांदा 19,000 कोटींची कामं केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून आहे. सो विकास कामांमध्ये मी कमी नाही पडली, हेही जनतेसमोर आहे. कांदा द्राक्ष प्रश्नावर मी कमी नाही पडली, हेही जनतेसमोर आहे. कोरोनाच्या काळात रात्री 2-2, 3-3 वाजता गाड्या अडवत होते द्राक्षांच्या, भाजीपाल्याच्या, तेव्हाही आम्ही मदत केली आहे. मला असं वाटतं की हे काम जनता बिलकुल विसरणार नाही आणि मी आभारी आहे. जसं जनतेने हक्काने सांगितलं तसं कालच सभेमध्ये माननीय पंतप्रधान, आमचे लाडके पंतप्रधान देशाचे मोदीजींनी सुद्धा काल त्यांच्या भाषणात सांगितलं की आरोग्य मंत्रालय सांभाळत असताना तुमची इथली भगिनी तिथे होती आणि या देशसेवेमध्ये इथे काम करत असताना मी माझ्या जिल्ह्याचा, माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा हा सन्मान समजते की आमचाही हातभार कुठेतरी त्या देशसेवेमध्ये लागला कोरोनाच्या संकट काळात. आणि स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं, मला तर खरं काल मी भावूक होऊन गेले होते आणि इतकी मोठी कामाची पावती मला असं वाटतं मिळाली, तर नक्कीच माझ्या मतदारसंघाच्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालंय. म्हणून मी आभारीच आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत माझी ही सेवा अखंडित चालू ठेवेन. माझं शिक्षण जे आहे, ज्याचा उपयोग पुढच्या समाजाच्या सेवेसाठी, माझ्या जनतेच्या सेवेसाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी व्हावा, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि माझ्या सासऱ्यांनी जसं शिकवलंय किंवा आज आम्हाला माननीय देवेंद्रजी, माननीय गिरीश भाऊ, माननीय मोदीजी आणि अमित भाई हे सगळे हे शिकवतात की गरीब कल्याणचा एम आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. गरीब कल्याणासाठी आपल्या सगळ्या या शिक्षणाचा, आपल्या या संस्कारांचा उपयोग झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की देश सेवा, समर्पण काय असते हे नक्कीच मी जवळून बघितलं आणि सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी काम करत राहील. परंतु नाराजी मात्र ही ठेवू नका. शेवटी हे निवडणूक आहे, ही देशासाठी आहे, आपल्या भविष्यासाठी आहे, आपल्या विकासासाठी आहे. आणि नक्कीच जनता हे मान्य करते की तो व्याप असल्यामुळे किंवा ती जबाबदारी अन्य देशात, अन्य राज्यात प्रवास असल्यामुळे कदाचित वेळेची थोडी धवपळ होते. परंतु मला एक बहीण, परत एकदा बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून तुमची मी परत एकदा तुमचे आशीर्वाद मिळावे म्हणून विनंती करते. आणि 20 तारखेला मतदान आहे, कमळ ही निशाणी आहे आणि या मुलीला परत एकदा आशीर्वाद द्या, या देशाच्या सेवेच्या संधीसाठी आशीर्वाद द्या अशी मी नम्र विनंती करते. आणि देशदूतचे मी मनापासून बालाजी वगैरे मॅडम आणि आपल्या सगळ्या टीमचं, आपली टीमही नेहमी सक्रिय असते, या प्रश्नांवर कायम जागरूक असते. आणि मी देशदूतच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार मानते की 5 वर्ष त्यांनी देखील माझ्याकडून या जिल्ह्याचे प्रश्न सोडून घेण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला. आणि इथून पुढेही माझी ही सेवा मी अशीच आपल्या आशीर्वादाने चालू ठेवेल. आणि राहिलेले जे आपले प्रश्न आहेत, आणि प्रश्नही राहिलेला याच्यामध्ये, त्यावरही मी प्रामाणिकपणे काम नक्की करेल एवढंच इथे सांगते. आणि मी शेतकऱ्यांचीच लेक आहे म्हणून या प्रश्न हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ही विनंती करते. आणि खूप धन्यवाद देशदूतच्या टीमचे, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तुम्ही आत्ताच बघितलं की काही अतिशय सरळ प्रश्नांना भारतीताईंनी उत्तरं दिली. ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या, ज्या मतदारांच्या आहेत, त्या आपण त्यांच्यासमोर मांडल्या आणि प्रत्येकाला त्यांनी उत्तर दिले. या अपेक्षा त्यांच्या उत्तरानिशी खऱ्या ठराव्यात, त्या निवडून आल्या तर निश्चितच या सगळ्या उत्तरांवर त्या विचार करतील आणि मार्ग काढतील अशीच अपेक्षा आपण करूया. आणि तुम्हाला ताई आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद.